जरा बसायचं का? चला. पहिलाच दिवस आहे ना. पण मस्त झाला आज बॉ. हो. हल्ली गारवा खूप वाढलाय नाही? पण आपल्याकडे काहीच नाहीये. तुमच्या नागपूरला केवढी थंडी आहे आता माहितीये? तुम्हा मुंबईकरांना नागपूरला नेलं पाहिजे. पर गारठून जाल तुम्ही. अगं म्हणूनच हल्ली ना आता रात्रीचा वॉक सुरू केलाय. सकाळी उठवतच नाही ग गारव्यामुळे. मला तर काय सकाळी काय आणि रात्री काय नाही. व्यायाम करावा असं कधी वाटलंच नाही. नुसतं काम काम काम. पण खरंय तुझं नाही, बायकांना ना व्यायामासाठी वेळ मिळायला हवा. वेळ काढावा लागतो. आणि राधिका आता व्यायाम खूप गरजेचा आहे. हो बरोबर आहे तुझं. नाही नाही, पण आता मी करणार आहे व्यायाम नक्की. चल जाऊया वरती. मस्त कॉफी करते तुझ्यासाठी. बरी आहेस ना? आता एवढ्या कॅलरीज बर्न केल्या, आता कॉफी करते. कॉफीच तर करते ना. साधी कॉफी, त्यात काय इतकं? भज्या तळते असं तर नाही ना म्हणून राहिले मी. म्हणायचंही नाही हा राधिका. आता ह्या पुढे हे असलं चमचमीत खाणं तुझंही बंद आणि इतरांना खायला घालणंही बंद. खूप आग्रह करतेस. मग आम्हा नागपूरकरांचा आग्रह असतोच तसा. कोणी नाही नाही म्हणू शकत. म्हणून तुला भेटल्यापासून वजन वाढलं माझं. काही पण. बरं, प्रेझेंटेशनची तयारी कशी चालू आहे? एकदम जोरात. अगं सगळेच जण मदत करून राहिले. आनंद भाऊजी, जेनी, श्रेयस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपूर साहेब. ते तर खूपच मदत करतात. बघणार होती तुम्ही सगळेजण सोसायटीतले, म्हणजे नाना नानी, गुप्ते भाऊ, महाजनी काका, तू आणि तिथे ऑफिस मधले सगळेच जण. तुमचा किती विश्वास आहे मायावर. कधी कधी ना या विश्वासाचं दडपण येतं मला. अगं असा का विचार करतेस तू? हे बघ कसं आहे ना, आपण एखाद्याशी चांगुलपणाने वागतो आणि समोरचा स्वतःच्याही नकळत आपला चांगुलपणा स्वतः साठवत जातो आणि मग आपल्याशी तोही तसाच वागायला लागतो. तुझ्या चांगुलपणामुळे कपूर सरही तसेच वागतायत तुझ्याशी. काय माहिती. पण तुला सांगू का, कपूर साहेबांच्या ना खूप अपेक्षा आहेत माझ्याकडे. अर्थात यांच्याकडनं पण होत्या, पण आता त्याचा काय उपयोग आहे? तुला आठवते का ग, मागच्या वेळेला यांना प्रमोशन मिळालं होतं. तेव्हा यांच्यापेक्षा कपूर साहेबांना जास्त आनंद झाला होता. मलाही खूप आनंद झाला होता. तेव्हा तर असं वाटत होतं का आपला नवरा किती हुशार, कर्तृत्ववान आहे. एवढं यश मिळालं यांना. म्हणून यांच्याबद्दल मीही थोडंसं बोलले. अर्थात यांना नसणार आवडलेलं, पण कपूर साहेबांना मात्र माझं खूप कौतुक वाटलं होतं. आणि यांच्याबद्दल जे वाटत होतं तो मात्र भ्रम होता माझा. तेव्हाची राधिका आणि आजची राधिका ह्यात खूप फरक आहे. आणि आज तू कुठल्याही भ्रमात नाहीयेस. आता मात्र मी कुठल्याच भ्रमात नाही. चल जाऊया वरती. प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे मला. बरं, प्रेझेंटेशन आहे कधी? अगं 2 दिवसांनी आहेत. म्हणजे उद्या यांच्या ऑफिस मध्ये प्रमोशन्स आहेत ना, ते झाल्यानंतर परवा प्रेझेंटेशन. प्रमोशन्स डिक्लेअर होणार आहेत. म्हणजे अप्रेझल गुरु देणार. हो ना. कोणाला प्रमोशन देईल गुरु? तेच तर ना रेवती. यांचा तर काहीच अंदाज येऊन नाही राहिला मला. अरे तू परत ये ना, आय एम मिसिंग यू. बच्चा आता फक्त 1 दिवस. हा मग तुला हवं तसंच होणार आहे सगळं, हो की नाही? नक्की ना? हो बच्चा, तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? तुझ्यावर विश्वास आहे रे, पण आय डोंट ट्रस्ट दॅट ऑफिस पीपल यार. सगळे वेडेत ते लोक यार. आणि आता तो ओल्ड फर्निचर पण अगेन्स्ट गेलेत माझ्या.
हे बघ, ओल्ड फर्निचर असू दे नाही तर दुसरं कुणी असू दे, उद्या जेव्हा प्रमोशन्स डिक्लेअर होतील ना तेव्हा कसं डोकं फिरतंय बघ यांचं, एस्पेशली कपूर आणि पानवलकरांचं. बघ असतो ऐक ना, तू कोणाकोणाचं नाव रेकमेंड केलंस प्रमोशनसाठी? बच्चा, ते ते जरा सिक्रेट, थोडं थांब ना प्लीज. बरं ठीक आहे, फाईन. पण माझा फ्रेंडचा विचार करा. अगं मी जे काही केले ते विचार करूनच केले ना बच्चा. हा, तू बघच उद्या आता फक्त. ओके बेबी. बट ते इडियट श्रेयसचं काय केलं? त्याचं ना त्याला ट्रान्सफर करून पाठवून देतो कुठेतरी. व्हॉटएव्हर. तसं आहे, तू तुझ्या बायकोसारखंच आहे, गुड फॉर नथिंग. बरं झालं पाठव त्याला कुठेतरी. पण एक मिनिट, तू तर दिल्लीला असं समजतायत ना सगळे, मग तू कसं काय जाणार आहेस तिथे? त्यांनी समजणं आणि खरी काय परिस्थिती आहे याच्यामध्ये फरक आहे ना बच्चा. तू बघच फक्त. अरे हो, पण तुला ऑफिस मध्ये सगळं बोलणं कळेल कसं? ऑफिसमध्ये माझी काही लोक असतील ना बच्चा, जी मला बरोबर इन्फॉर्मेशन देत असतील. ते तू सगळं सोड ना. तू कशाला विचार करतेस त्याचा? हा, तू आता फक्त सेलिब्रेशनची तयारी सुरू कर. मस्तपैकी डिनरला जाऊया. रेडी हो, येतोच मी. ओके ठीक आहे. लव्ह यू. लव्ह यू बच्चा. बाय. थँक्यू सर. आनंद सर, कधी एकदा प्रमोशनची लिस्ट डिक्लेअर होते असं झालंय मला. हा उतावळच हो प्रमोशन માટે. अरे येणार आता कपूर सर कधी? एवढ्यात तर पानवलकर सरांकडे लिस्ट आली पण असेल. चला त्यांना जाऊन विचारूया का? अरे हो, कदम नाम है ना तुम्हारा, बस गलत कदम उठाओगे. आणि मुळात इट इज एथिकली रॉंग. पानवलकर सर असं करणार नाही, सो आपल्याला कधी कळणार नाही. सिंपल. आज काय होणार आहे देव जाणे. कोणाचं प्रमोशन, कोणाचं डिमोशन. मला प्रमोशन मिळेल की नाही माहिती नाही, पण माझा जॉब नको जायला. त्या शनायानंतर माझाच नंबर लागायचा. कोणी काही बोलू, गुरु सर आपल्यावर खुश आहेत, त्यामुळे आपलं प्रमोशन फिक्स आहे. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मैं जल्द ही आप सबका प्रमोशन डिक्लेयर करूं. मैडम सर, आइए हमारे केबिन. चला, एवढं ऑब्वियस करू नका की आपण प्रमोशनच्या लिस्ट साठी थांबलोय. चला चला, कमाला लागा. चला चला, गेट बॅक टू योर. कम ऑन जेनी. गुरु सरांना कपूर सरांनी अचानक दिल्लीला पाठवलंय. त्यांना हिंट तर लागलीच असेल ना. इट्स ओके.